आता थकवा आणि अशक्तपणा बिलकुल विसरून जा, कारण मी तुमच्यासाठी मस्त अशी गुळपोळीची रेसिपी घेऊन आलेली आहे। ही जी गुळपोळी आहे ती चवीला अत्यंत छान अशी लागते। याने आपलं हिमोग्लोबिन पटपट वाढतं, शिवाय चवीला खूप सुंदर आणि बनवायला अतिशय सोपी अशी ही गुळपोळी आहे। मी शेंगदाणे आणि गूळ घेतलेले आहेत। शेंगदाणे मी 1 वाटी घेतलेली, तर अर्धी वाटी मी गूळ घेतलेला आहे, ते मिक्सरला वाटून घेतलेले। चपातीसाठी आपण जे पीठ मळतो तेच मी इथे घेऊन त्याची पारी बनवून त्यात मी हे जे गूळ आणि शेंगदाण्याचं मिश्रण होतं ते भरून घेतलेलं आहे, त्याची आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे। आता ही पोळी आपल्याला तव्यावर तूप लावून दोन्ही साईडने खरपूस अशी भाजून घ्यायची आहे। बनवायला अतिशय सोपी आहे, अगदी लहान मुलं देखील बनवू शकतील इतकी सोपी ही रेसिपी आहे। आणि शिवाय गोष्टीही खूप कमी लागतात आणि आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर अशी ही गुळपोळी बनते। तुम्ही कुठे प्रवासात जात असाल तर प्रवासात नेण्यासाठी ही उत्तम असा पर्याय आहे। ही जी गुळपोळी आहे ती साधारण 8 दिवस तरी टिकते। तशी तर ती टिकते, परंतु ती केल्यानंतर काही टिकणार नाही याची मी तुम्हाला 100% गॅरंटी देते। कारण आमच्या घरामध्ये ही जी गुळपोळी आहे ती मुलं केल्या लगेच सपाचट करून टाकतात, कारण चवीला खूप छान अशी ती लागते आणि आरोग्यासाठी ती फायदेशीर देखील आहे। तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा। आवडल्यास चॅनलही सबस्क्राईब करा। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद।